नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण सोप्या पद्धतीत आणि एकदम खुली ही खिचडी बनवणार आहोत. तर खिचडी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगत आहे. तर हे बघा, मी इकडे डाळ घेतलेली आहे 1 वाटी, आणि त्यानंतर आपल्याला तांदूळही 1 वाटी घ्यायचे आहेत. ते बघा, इथे मी तांदूळ घेतलेले आहेत 1 वाटी. चला, तर आपण याला चांगलं धुवून घेऊया 2-3 पाण्यात. तर हे बघा, आपण चांगले 4 ते 5 पाण्यामध्ये आपण चांगली खिचडी, हे जे तांदूळ आणि डाळ आहे ती चांगली आपण धुवून घेतलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला अर्धा तास असं ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे. चला, तर हे बघा, आपण इथे 1 बटाटा घेतलेला आहे आणि त्याला मी असं कापून पाण्यामध्ये घातलेला आहे. आणि हे जे कांदे आहेत त्यांना चांगले धुवून घेतलेले आहेत आणि आपण ते टोमॅटो धुवून घेतलेले आहेत. आणि आपले जे तांदूळ आणि हे आहेत ते बघा इथे साईडला ठेवले आहेत. आता मी हे सगळं चॉप करून घेते. आणि आपल्याला काय करायचे आहेत, हे बघा माझ्याकडे शेंगदाणे आहेत. हे शेंगदाणेही आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत थोडा वेळ. आणि आपण हे सगळं कापून घेऊया. हे बघा, हे सगळे आपण कापून घेऊया. माझ्या पद्धतीत बनवून बघा एकदा खिचडी. जर तुमची खिचडी जर अशी एकदम म्हणजे जास्त पाणी पडत असेल तर तुम्ही काय करायचं, आपल्याला पहिला धुवायची आहे आणि अर्धा तास तांदूळ ठेवले की आपली खिचडी जी आहे ती खुली होते. चला, तर हे सगळं आपण बारीक करून घेऊया. हे बघा, टोमॅटो बारीक करून घेतलेला आहे, कांदे पण आपण बारीक केलेले आहेत, आणि जे लसूण आहे तो आपल्याला पूर्ण असा थोडासा कुटून घ्यायचा आहे. हे बघा, मी लसूण किती घेतलेला आहे. लसणाचं प्रमाण हे आपल्याला जास्त घ्यायचं आहे खिचडीसाठी. सगळं मी चॉप करून घेतलेलं आहे. आणि हे बघा, आपले जे आपण तांदूळ धुतले होते ना खिचडीसाठी, हे बघा कसे खुले झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचे, हे जे आपण भिजत टाकलेले बघा कसे खूप छान असे फुगलेत, नरम पडलेत शेंगदाणे. आणि बटाटे काढून घेऊया यामध्ये. बघा, तुमच्याकडे जर मटरच्या शेंगा असतील ना तर तुम्ही ती यामध्ये घालू शकता. जर तुमच्याकडे फ्लावर वगैरे असेल तीही तुम्ही घालू शकता. एकदम अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे की ही जी खिचडी सगळं काही तुमच्या घरामध्ये असेल. कांदा, लसूण, टोमॅटो हे सगळं घरामध्ये असते. एकदम सोप्या पद्धतीत आहे. आणि इकडे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तर चला, तर आपण गॅस चालू करूया. तर बघा, आपलं कढई आपली गरम झालेली आहे आणि त्यामध्ये आपण तेल घालतो. 4 पळ्या तेल घातलेलं आहे. तर याला आता गरम होऊ दे. तर आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायची आहे. बघा, कढीपत्ता घातली की आपल्याला लगेच इथे मोहरी घालायची. मोहरी घातली 2 चम्मच. तर मग आपल्याला जिरं घालायचं आहे 2 चम्मच. त्यानंतर लगेच आपल्याला हा जो लसूण आहे ना तो घालायचा आहे. छान असं हलवून घ्यायचं आहे. थोडं आलं घेतलेलं आहे ते आपण यामध्ये खिसूया. थोडं आलं घातलं आहे. चांगलं असं हलवून घेऊया. आपला जो लसूण आहे तो थोडं चांगलं तेलामध्ये शिजला आहे. तर लगेच आपल्याला कांदा घालायचा आहे. कांद्याला पण चांगला असं फ्राय करून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत. ते बघा, आपण इथे तेजपत्ता घेतला आहे. तेजपत्ता जर आपण खिचडीमध्ये घातला ना तर खिचडीला सुगंध छान येतो आणि खायला पण छान लागते. चांगलं आता हलवून घेऊया. आपला कांदा शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. छान हलवून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी आता टोमॅटो घालते. चांगलं याला आता शिजून देऊया आपण छान असं. याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 2 मिनिटं. आणि ते पाणी गरम करायला ठेवलेलं ते गरम झालेलं आहे. ते गॅस बंद करते. ते बघा, छान असं कांदा वगैरे शिजलाय आपला छान. चला, यामध्ये आपण हे बघा काळी मिरीची पावडर घेतलेली आहे. हे बघा, अर्धा चम्मच. त्यानंतर इथे मी गरम मसाला घेतलाय तो घालते.
त्यानंतर इथे मी मीठ घालत आहे 2 चम्मच. त्यानंतर इथे मी हळदीची पावडर घेतलेली आहे ती घालते. नंतर मी इथे धन्याची पावडर घेतलेली आहे 1 चम्मच ती घालते. आणि मसाला जो आहे तो आपल्याला चांगले असे 2.5 चम्मच घातलेले आहे. आणि आता आपण याला सगळ्याला हलवून घेऊया छान मस्तपैकी. हे सगळं हलवून घ्या. लगेच आपल्याला काय करायचे आहे, हे जे आपण तांदूळ, डाळ आणि त्यानंतर बटाटा जे घेतलेलं ना आपण, ते सगळं आपण यामध्ये घालून छान मिक्स करून घेऊया. हे बघा चांगलं असं मिक्स करून घेऊया. हे बघा सगळे मसाले आपण हलवून घेऊन चांगले एकजीव केलेला आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. हे बघा इथे जे पाणी गरम केलेलं ना ते आपल्याला लगेच घालायचं आहे. थोडं घालायचं आणि मग त्याला हलवायचं चांगलं. त्यानंतर पुन्हा अजून पाणी घालूया. ते बघा आता आपल्याला ह्या पाण्याला सगळ्या पाण्याला आटवून द्यायचं आहे. तर चला थोड्या वेळाने बघूया. तर हे बघा पाणी जे आहे ते कमी झालेलं आहे खिचडीतलं. त्यामध्ये आपण लगेच कोथिंबीर घेतलेली आहे ती घालूया आणि चांगली अशी हलवून घेऊया. तेजपत्ता आहे ना, यामध्ये तेजपत्ता घातला ना सुगंध खूप छान येतो. तर आपण याला आणखी जे पाणी आहे त्याला आपण याच्यामध्ये हे पूर्ण पाणी आटवून देऊया. तर बघा आपल्या खिचडीतलं पाणी जे आहे ते सगळं यामध्ये मुरलेलं आहे ना. आपल्याला हा तेजपत्ता आहे तो आता काढून घ्यायचा आहे. हे बघा छान असं हलवून घ्या. आता याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे. आपल्याला काय करायचं आता झाकण ठेवायचं आहे. हे बघा तुम्ही झाकण घातलं आहे आणि गॅस हा स्लो ठेवला आहे. आपल्याला 5 मिनिटं असं ठेवायचं आहे. तर चला तर आता बघूया आपली खिचडी. हे बघा कशी खुली झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाहीये. हे बघा एकदम खुली झालेली आहे. आणि पाणीही आपण जास्त घातलेलं होतं आणि आपण भिजत घातल्यामुळे आपली खिचडी अशी झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.